Good morning, my dear students. How are you, everyone? Hope you all are fine. In our last lecture, we learned संतवाणी आजी सोनियाचा दिवस. Today, we are going to learn संतवाणी संत चोखा मेळा. Students, संतवाणी आजी सोनियाचा दिवस इसके संत कवि थे संत सेना महाराज और संतवाणी के संत कवि है संत चोखा मेळा. सो लेट्स स्टार्ट स्टूडेंट्स अवर न्यू संतवाणी संत चोखा मेळा. विद्यार्थी मित्रांनो, हे आपले संत कवी भक्तश्रेष्ठ संत चोखा मेळा. संत चोखा मेळा यांना विठ्ठलाचे श्रेष्ठ भक्त म्हणून मानले जातात. संत चोखा मेळा यांनी आपल्याला या अभंगातून काय सांगितलेले आहे ते आपण पाहूयात. संत सज्जनाच्या सहवासात आपले व्यक्तिमत्व कसे उजळून निघते त्या परमानंदाचा अनुभव संत चोखा मेळा यांनी या अभंगातून वर्णिलेला आहे. विद्यार्थी मित्रों, संत चोखा मेळा इन्होंने हमें बताया है कि अगर हम सज्जन व्यक्ति के सहवास में रहते हैं तो हमारा भी व्यक्तिमत्व बदल सकता है. अगर हम अच्छे लोगों के सहवास में रहेंगे तो हम भी अच्छे ही बन जाएंगे. ऐसे उन्होंने हमें अलग अलग प्रकार के उदाहरण देकर समझाया है. In this verse, Saint Chokha Mela has described his experience of how one's personality is eliminated in the company of virtuous persons. So let's start, students, our Abhangavani. स्टुडंट्स, संत चोखा मेळा यांचा प्रथम आपण परिचय पाहूयात. प्रथम आपण संत चोखा मेळा यांची ओळख करून घेऊयात. पहिल्या चित्रामध्ये मी तुम्हाला संत चोखा मेळा यांच्याबद्दल सांगितले होते की हे विठ्ठलाचे भक्त श्रेष्ठ आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेक संत अभंग वाणी लिहिल्या आहेत. प्रसिद्ध संत कवी म्हणून त्यांची ओळख आहे. संत चोखा मेळा यांचा जन्मशक उपलब्ध नाही. संत चोखा मेळा यांच्या अभंगातून भगवंतांच्या हृदयातील कारुण्य जसे प्रकट होते तशी सामाजिक विषमतेची अपेक्षाची खंतही व्यक्त होताना दिसते. भागवत धर्माचा सार त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांच्या कृतीतून अनुभवायला मिळतो. त्यांनी मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की संतांच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगात त्यांनी केलेलं आहे. तर असे हे आपले प्रसिद्ध संत चोखा मेळा आहेत आणि त्यांनी आता आपल्याला या अभंगवाणीत काय सांगितलेले आहे ते आपण पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया ही संतवाणी काय आहे. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनाची. संताची या संगे अभाविक जन, संताची या संगे अभाविक जन, तयाच्या दर्शने तेची होती. चोका म्हणे ऐसा परमार्थ साधावा, चोका म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाहीतरी भार व्हावा खरा ऐसे, नाहीतरी भार व्हावा खरा ऐसे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही संतवाणी आहे आणि आता आपण याचा अर्थ पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण यातील आलेले शब्दार्थही पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संतवाणीचा भावार्थ पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, चला आता पाहूयात आपण या
अभंगवाणीतून संत चोखामेळा यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हे कळी टाकळी चंदनाची. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण मीनिंग्स पाहूयात, शब्दार्थ. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, संगे म्हणजे संगतीने, संगे म्हणजे संगतीने, संगे म्हणजे संगतीने. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनाची. बोरिया म्हणजे बोरीचे झाड, बोरिया म्हणजे बोरांचे झाड, आणि बाभळी, बाभळी म्हणजे बाभळीचे झाड. हेकळी, हेकळी म्हणजे वाकडी, हेकळी म्हणजे वाकडी. टाकळी, टाकळी म्हणजे लहान झुडूप, टाकळी म्हणजे लहान झुडूप. शब्स आणि हेकळी म्हणजे वाकडी, क्रूक, अशी झाडं. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनाची. संत चोखामेळा म्हणतात, ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात, संगे याने सोबती, चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी ही झाडे, त्याचबरोबर वेडी वाकडी लहान झुडपे, तर त्यांनाही चंदनाचा सुवास लाभतो, कारण ते चंदनाच्या जवळपास असलेली झाडं आहेत आणि चंदनाचा सुवास सगळीकडे दरवळत असतो. म्हणून तो सुवास बोरीच्या झाडीला, बाभळीच्या झाडीला आणि वेडीवाकडी असलेल्या झुडपांना देखील चंदनाचा वास लाभलेला असतो. इतर झाडेही चंदनासारखीच सुवासिक होतात. स्टूडेंट्स, यहाँ पर हमें संत कवि कह रहे हैं कि जिस तरह से चंदन का जो पेड़ होता है, चंदन का पेड़ तो आपको पता है, संदल, जैसे उसकी खुशबू बहुत ही कैसे होती है, बहुत ही खुशबूदार होती है, हर तरफ फैली हुई रहती है. तो चंदन के पेड़ के आसपास जो दूसरे जो पेड़ है, जैसे कि बोरी का पेड़ है, जैसे बोर का पेड़ है, बाभळी का पेड़ है, छोटे मोटे आड़े टेढ़े आने वाले जो झुडूप यानी छोटे छोटे क्रीपर्स है, शब्स है, उन्हें भी चंदन के उस सुहास का लाभ मिलता है, क्योंकि वो चंदन के पेड़ के पास आए हुए छोटे छोटे पेड़ है. तो संत कवि हमें यहाँ पर क्या बता रहे हैं कि अगर चंदन के खुशबू से उसके आसपास के भी छोटे मोटे जो पेड़ है वो खुशबूदार होते हैं, तो हमें भी अच्छे संगत से हम अच्छा सीख सकते हैं. हमारे पेरेंट्स, जैसे हमारी मम्मी पापा है, हमारे टीचर्स हमेशा कहते हैं कि हमें हमेशा अच्छी संगत पाना ज़रूरी है, तो ही हम कुछ अच्छी चीज़ें हम सीख सकते हैं. राइट. तो उसी तरह से संत चोखामेळा भी कह रहे हैं, उन्होंने पहला एग्जाम्पल हमें दिया है चंदन के पेड़ का. जिस तरह से चंदन के पेड़ के सहवास में अलग अलग पेड़ रहते हैं, तो वो पेड़ों को भी चंदन की खुशबू आती है, उनमें समा जाती है, ऐसे संत चोखामेळा हमें कह रहे हैं. संत चोखामेळा says, just as the trees of Bori and Babri or some crook bushes, if happen to come in the contact with the sandal tree, then those also get the scent of sandalwood. Even other small trees become fragrant like a sandal. तर अशा प्रकारे संत चोखामेळा यांनी आपल्याला चंदनाच्या वासात राहून इतर झाडेही सहवासात होतील, सहवासिक होतात, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. की म्हणजे जर आपण सज्जन व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर आपल्यामध्येही तसेच सज्जन विचार, नैतिकता, आपल्यामध्ये मूल्य, आपल्यामध्ये आपण आत्मसात करू, असे संत चोखामेळा यांनी सांगितलेलं आहे. संताची या संगे अभाविक जन तयाच्या दर्शनाने तेची होती. संताची या संगे अभाविक जन तयाच्या दर्शनाने तेची होती.
विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण शब्दार्थ पाहूया. अभाविक. अभाविक म्हणजे भक्त नसलेले, नॉन बिलिव्हर्स. जन. जन म्हणजे लोक, पीपल. तयाच्या. तयाच्या म्हणजे त्यांच्या, हिज. दर्शने. दर्शने म्हणजे पाहण्याने, ग्लान्स. तेची होती. विद्यार्थी मित्रांनो, संताची या संगे अभाविक जन. संतांच्या संगतीने अभाविक. अभाविक म्हणजे जी लोक भक्ती करत नाहीत, नॉन बिलिव्हर्स. तयाच्या दर्शनाने तेची होती. आणि संतांच्या दर्शनाने अभाविक लोकही भाविक बनतात, असं संत चोखामेळा यांनी या दोन ओळीतून सांगितलेलं आहे. सी. त्याप्रमाणे संत सज्जनाच्या संगतीने भक्ती न करणारे लोक, अभाविक लोकही भाविक बनतात. संतांच्या दर्शनाने अभाविक माणसांच्या मनात चांगले विचार रुजतात. ज्याप्रमाणे चंदनाचा सहवासात बोरी, बाभळी वगैरे ही झाडं पण सुवासिक बनतात, त्याचप्रमाणे संत चोखामेळा म्हणतात की संत सज्जन. सज्जन व्यक्ती म्हणजे जे चांगले आचार विचार असतात, जे लोकांना चांगले विचार देतात, कोणतेही कृत्य करत नाहीत, चांगले वागतात, अशा लोकांच्या संगतीने जर भक्ती केली, म्हणजे अशा भक्ती करणाऱ्या लोकांची जर अभाविक लोकांनी काय केलं, त्यांच्या संगतीत राहिले, तर अभाविक लोकही भाविक बनतात. तेही देवाची काय करतात, उपासना करतात, देवाची प्रार्थना करतात. संतांच्या दर्शनाने अभाविक माणसाच्या मनात चांगले विचार येतात. स्टूडेंट्स, यहाँ पर संत चोखामेळा बता रहे हैं कि जिस तरह से चंदन के पेड़ के सहवास में अगर बोरी का झाड़, बाबी का झाड़ या फिर छोटे छोटे झुडुप अगर रहते हैं तो उनको भी चंदन की तरह खुशबू मिल जाती है. तो इस तरह से इतर जो पेड़ है वो भी चंदन की तरह सुवासिक होते हैं. उसी तरह से अगर सज्जन व्यक्ति के साथ, अगर उनके संगत में अगर हम रहे, तो उनके संगति में रहकर हम भी, जो लोग भक्ति नहीं करते हैं, वो अभाविक यानी भक्ति न करने वाले लोग, वो भी संत सज्जन के संगति में रहकर वो लोग भी भाविक बनते हैं. लोगों की भक्ति करते हैं कि जो चाह है अभाविक लोगों की, वो चाह वो भी भक्ति करने लगते हैं, यानी अभाविक से वो लोग भाविक बनते हैं. संतांच्या दर्शनाने अभाविक माणसाच्या मनात चांगले विचार रुजतात. अगर संत सज्जन के सहवास में ऐसे लोग रहे जो भगवान को नहीं मानते, जो भक्ति नहीं करते, वो लोग भी भाविक बन जाते हैं, क्योंकि वो अच्छे व्यक्ति के संगत में रहते हैं. पुढील ओळी पहा विद्यार्थी मित्रांनो. चोका म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वाहवा खरा ऐसा. चोका म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वाहवा खरा ऐसा. संत चोखामेळा म्हणतात की सज्जनाच्या संगतीत राहून भक्ती साधना साधावी, परमार्थाचे परम सुख घ्यावे, नाहीतर सारे जीवन भूमीवरचे ओझे ठरेल. जन्माला येऊन जन्माचे सार्थक करायचे असेल तर संताच्या संगतीत राहावे, अन्यथा भूमीला भारभूत ठराल, भूमीला तुम्ही भारभूत ठराल, असे संत चोखामेळा म्हणतात. चोका म्हणे म्हणजे संत चोखामेळा म्हणतात परमार्थ साधावा, सज्जनाच्या संगतीत राहून तुम्ही परमार्थ करा, परमार्थाचे परम सुख घ्या, ईश्वराची साधना करा, नाहीतर सारे जीवन भूमीवर तुम्ही ओझे म्हणून ठराल. भार व्हावा, भार म्हणजे ओझे, भार म्हणून तुम्ही ठराल. जन्माला येऊन जन्माचे सार्थक करायचे असेल तर संतांच्या संगतीत राहावे, अन्यथा तुम्ही भूमीला भारभूत ठराल.
स्टूडेंट्स, यहाँ पर संत चोखा मेला कह रहे हैं कि अगर हमें सज्जन व्यक्ति के संगत में रहकर हमें परमार्थ करना सीखना चाहिए, भगवान की उपासना करना हमें सीखना चाहिए, परमार्थ का परम सुख लेना हमें ज़रूरी है। नहीं तो ये भूमि जो है, ये भूमि पे हम बोझ रह जाएंगे। जन्माला येण्याचे जन्माचे सार्थक करायचे असेल तर संतांच्या संगतीत राहावे। अगर हमने लिया है तो हमें संतों के संगत में रहकर अच्छी चीज़ें करनी चाहिए, अन्यथा हम भूमि के लिए हम एक बोझ रह जाएंगे, भूमि पर हमें एक बोझ बनकर रह जाएंगे। स्टूडेंट, संत चोखा मेला सेज one should attain supreme bliss by remaining in the company of saintly people. One should experience divine happiness of spirituality, or else entire lifespan would become a burden on the earth. If noble frustration of life is aim, then you should spend time in the company of saints. Otherwise you will become a burden to earth. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, संत चोखा मेळा याने सांगितलेलं आहे की संत सज्जनाच्या सहवासात जर तुम्ही राहिलात तर तुमच्यामध्येही वेगवेगळे आचार विचार तुमच्यामध्येही येतील। संतांच्या संगतीत राहिलात तर तुम्हीही चांगले सज्जन व्हाल, नाहीतर तुम्ही भूमातेला भार मारून ठराल। संत चोखा मेळा यांनी या सगळ्या दृष्टांतातून आपल्याला चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिले पाहिजे। चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर आपलेही व्यक्तिमत्व बदलत जाते। आपणही चांगल्या सहवासात आपले व्यक्तिमत्व कसे उजळून निघेल हे पाहिले पाहिजे। त्या परमानंदाचा अनुभव संत चोखा मेळा यांनी या अभंगात वर्णिलेला आहे। सो स्टुडंट्स, या ओळींमधून आपल्याला संत चोखा मेळा यांनी प्रथम सांगितलेलं आहे की चंदनाच्या संगे बोरिया बाबळी हेकळी टाकी चंदनाची। चंदनाच्या संगतीत जर तुम्ही राहिलात तर चंदनाच्या झाडाजवळ असलेली इतर बोरीची, बाबीची झाडं ही सुद्धा चंदनाच्या सुवासात दरवळून तीही सुवासिक बनतात। जर आपण संतांच्या संगतीत राहिलो तर आपणही अभाविक जर असू तर आपण भाविक बनू, असे संत चोखा मेळा म्हणतात। संत चोखा मेळा यांनी सांगितलंय की आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे, देवाची उपासना करता आली पाहिजे, नाहीतर आपण जमिनीवर ओझे म्हणून राहू। विद्यार्थी मित्रांनो, शेवटी आपण पाहू शब्दार्थ। संगे म्हणजे सोबती, दर्शने म्हणजे दर्शनाने, हेकळी म्हणजे वाकडी, टाकळी म्हणजे लहान झुडूप, अभाविक म्हणजे भाविक नसलेले, आणि खरं म्हणजे गाढव। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज संत चोखा मेळा यांची ही संतवाणी शिकलेलो आहोत आणि हीच तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आली असेल। संत सज्जनाच्या सहवासात आपले व्यक्तिमत्व उजळून निघेल। अगर हम अच्छे संतों के सहवास में रहते हैं तो हमारा व्यक्तिमत्व भी उनकी तरह ही रहेगा। त्या परमानंदाचा अनुभव संत चोखा मेळा यांनी या आपल्याला अभंगातून सांगितलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही अभंगवाणीवर तुम्हाला स्वाध्यायामध्ये प्रश्न विचारलेले नाही आहेत, पण तुम्हाला होमवर्कमध्ये स्वाध्यायामध्ये तुम्हाला ही अभंगवाणी लिहून, या दोन्ही अभंगवाणी लिहून त्यांचा भावार्थ आणि त्याचबरोबर शब्दार्थ लिहायचे आहेत। तर आजचे हे आपले संतवाणी अ आणि आ या दोन्ही इथे संपलेल्या आहेत।
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.